स्कूलसाठी टिफिन रेडी झालेला आहे आता. तर धवलला ही भाजी लहानपणापासून प्रचंड आवडते. तर बघूया तो काय म्हणतो या भाजीबद्दल. तुला आवडते? हो, ठेवून दे, लावून ठेव. याच्यात ठेवून दे बेटा, चल बॅगेत ठेव. असं व्यवस्थित ठेव. हो बेटा, ती सांडायला नको ना बाळा. हे बघ, आपण आता मस्त टिफिन पॅक केला, बॉटल पण ठेवली. ओके, चाललो. धवलला आवडणारी ही पौष्टिक केळीची भाजी तुमच्या मुलांनाही आवडेल. तर ही भाजी कशी बनवायची ते बघूया. तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला कच्च्या केळी लागणार आहे. तर इथे मी 2 केळींची भाजी बनवलेली आहे. 2 केळींची भाजी टिफिनसाठी सफिशियंट आहे. तर बघा, केळीच्या आपल्याला सर्वात पहिले साल काढून घ्यायचं आहे. तर साल काढताना तुम्ही चाकूने काढू शकतात किंवा बटाटा कटरने काढू शकतात. बघा, फक्त साल काढताना पूर्ण जो काही हिरवा भाग आहे तो पूर्ण थेट पांढऱ्या भागापर्यंत काढला गेला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला केळी सालायची आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे सालते आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला केळीचे साल काढून घ्यायचे आहे. पण साल काढताना काही टिप्स फॉलो कराव्या लागतील, जेणेकरून तुमच्या हात किंवा सुरीला किंवा प्लॅटफॉर्मला डाग पडणार नाही. तर बघा, सर्वात पहिले हातांना छान तेल लावून घ्यायचं आहे, सुरीला देखील तेल लावून घ्यायचं आहे आणि खाली प्लॅटफॉर्मला डाग पडू नये त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे, न्यूजपेपर घेतलेला आहे. तुम्ही जर डिश वगैरे घेतली तर त्याला देखील डाग पडू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला न्यूजपेपरवरच केळीचे साल काढून घ्यायचे आहे. आणि केळीचे साल काढून झाल्यानंतर बघा, आता केळीचे सर्व साल काढून झालेले आहे. तर जो काही हिरवा वरचा भाग दिसत होता तो देखील मी आता सर्व काढून घेतलेला आहे, बारीक बारीक दिसणारा भाग. आणि आता आपल्याला केळीचे जे काही काप करायचे आहे ते एकदम बारीकही करायचे नाही आणि एकदम जाडही करायचे नाही आहे. तर ते काप देखील मी पेपरवरच करून घेणार आहे. केळीचे काप करताना जास्त बारीकही करू नका, कारण बारीक झाले तर ते परतताना तुटून जातात आणि जास्त जाड जर केले तर भाजी लवकर शिजत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे, केळीचे काप हे मीडियमच करायचे आहे. बघा, तर सकाळच्या घाईला आता मी पटकन तव्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घेते, कारण आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, ज्याच्याने आपली भाजी खरपूस लागेल. आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्यांच्या बाबतीत म्हणाल तर अप्रतिम लागणार आहे ही भाजी. म्हणून तर चटोऱ्या धवलला ही भाजी आवडते. तर बघा, हे शेंगदाणे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर आता शेंगदाणे मस्त भाजले गेले तर यांना थंड करायला ठेवू. तोपर्यंत आपण केळीच्या भाजीला फोडणी देणार आहे. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि याच्यात अगदी बारीक चिरलेला असा भरपूर लसूण घाला, म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येईल. त्यानंतर यात आपल्याला 1 हिरवी मिरची घालायची आहे आणि हिरवी मिरची देखील गरम तेलामध्ये मस्त परतून घ्या, म्हणजे भाजीला हिरवी मिरचीची छान टेस्ट येईल. बघा, आता यात आपल्याला घालायचं आहे हळद आणि केळीचे काप घालायचे आहे. तर आता हे व्यवस्थित केळीचे काप आपण परतून घ्यायचे आहे पहिले तेलामध्ये. सर्व काप व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मीठ घालताना देखील सगळीकडे पसरून घाला, म्हणजे सर्व केळीला व्यवस्थित लागेल आणि मिठामुळे आपली केळी लवकर शिजेल. बघा, तर आता यावर वरतून थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत दुसऱ्या साईडला थंड झालेल्या शेंगदाण्यांचा आपल्याला कूट बनवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये भाजी देखील आपल्याला हलवत राहायचं आहे चमचा, म्हणजे भाजी ही कढईला चिटकणार नाही. साधारण 5 मिनिटामध्ये भाजी ही मस्त मऊ शिजेल. बघा, तर आता झाकण काढल्यानंतर भाजी परतल्यावर मस्त केळीचे काप हे व्यवस्थित तळले गेलेले आहे, म्हणजे त्यांना छान असा लालसर कलर आलेला आहे. तर चमच्याच्या मदतीने आता मी केळीचे काप चेक करते शिजलेले आहे की नाही. तर बघा, केळीचे काप व्यवस्थित शिजले गेलेले आहे. भाजी अधिकच टेस्टी आणि चटपटी होण्यासाठी यात काही मसाले घालणार आहे. तर धणे जिरे पूड घातलेले आहे इथे मी, त्यानंतर थोडं लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट, त्यासोबतच आपल्याला थोडंसं आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकतात तुम्ही. हे सर्व मसाले घालून व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे. बघा, तर शेंगदाण्याचा कूट इथे अगदी बारीक हवा आहे आपल्याला, जाड भरडा करू नका, नाहीतर तो केळीला व्यवस्थित चिटकत नाही. तर बारीक शेंगदाण्याचा कूट केळीला मस्त चिटकतो आणि त्यामुळे आपली केळी ही खायला खरपूस लागते. बघा, तर आता 2-5 मिनटं पुन्हा झाकण बंद केलेलं आहे आणि
गॅस बंद करून आपण केळीची भाजी थोड्या वेळ वाफू देऊया। तर ही चटपटीत केळीची भाजी आता आपली तयार आहे। तर हिला मस्तपैकी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच टिफिनमध्ये भरून घ्या, म्हणजे ते खायला खरपूस लागतील आणि भरपूर वेळ शेंगदाण्याचा कूट हा मस्त कुरकुरीत राहतो बघा। तर आता टिफिन भरला गेलेला आहे इथे आणि थोडंसं काहीतरी साईडला स्नॅक्स म्हणून मी त्याला भाकरवडी देते आहे बघा। मुलांना टिफिनला चटपटीत पण पौष्टिक जर दिलं ना तर त्या दिवशी मुलं टिफिन फिनिश करता। तर बघा माझा धवल रोज तर स्कूलला जाताना विचारतो, मम्मा आज काय दिलं टिफिनला? तर मी आज त्याला केळीची भाजी दिल्यामुळे त्याने टिफिन उघडून बघितला आणि त्याचं एक्सप्रेशन बघा एकदा तुम्ही। त्याला भाजी आवडत असल्यामुळे त्याने तोंड कसं केलेलं आहे। धवलप्रमाणेच तुमच्या मुलांना देखील ही भाजी आवडेल अशी मी अपेक्षा करते। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटूया लवकरच। बाय बाय।